नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. मित्र हो, आज आपण व्रत म्हणजे काय हे बघणार आहोत. आपल्याला उपवास आणि व्रत यातला फरक समजत नाही, म्हणून मी आज व्रत म्हणजे काय ते तुम्हाला सांगणार आहे. थोडक्यात व्रत म्हणजे संकल्पपूर्वक अनुष्ठान. वृत्ती म्हणजे व्रत आचरणारा. भारतात सर्व ठिकाणी व्रते आचरली जातात. असाध्य रोगही व्रतप्रयोगाने बरे होतात. रोग म्हणजे पाप. हे पाप व्रताने दूर होत असते. व्रत मानवाच्या कल्याणासाठी आहे. व्रताच्या प्रभावाने मनुष्याचा आत्मा हा शुद्ध होत असतो. व्रत आणि उपवास दोन्ही एकच. फरक एवढाच की व्रतामध्ये आपण भोजन करतात, तर उपवासामध्ये निराहार राहावे लागते. व्रते ही मास, पक्ष, तिथी, वार, नक्षत्र, योग, करण, समय आणि देवपूजाशी सहयोग ठेवतात. तर व्रतकाल म्हणजे काय? तर ज्यावेळी शुक्र आणि गुरुचा अस्त नसेल त्यावेळीच आपण व्रताला प्रारंभ करावा. गुरु आणि शुक्राच्या अस्तामध्ये व्रतारंभाला वर्जित आहे. ज्या वेळेला गुरु आणि शुक्राचा अस्त असतो त्यावेळेला कोणतंही व्रताला सुरुवात करायची नाही. याखेरीज भद्रादी कुयोग आणि मलमास त्याज्य आहेत. कोणत्याही व्रताचा आरंभ हा सोमवार, बुधवार, गुरुवार अथवा शुक्रवारी असेल तर सर्व कार्यात आपल्याला सफलता मिळते. आणि याचबरोबर अश्विनी, मृगशीर्ष, पुष्य नक्षत्र, हस्त नक्षत्र, 3 उत्तरा, अनुराधा आणि रेवती नक्षत्र हे असतील तर सर्व प्रकारचे सुख आपल्याला लाभत असते. आणि आजच्या सूर्योदयापासून उद्याच्या सूर्योदयापर्यंत संपूर्ण एक दिवस हा पूर्ण व्रताचा समजला जातो. आणि उपवास आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा जो आपण उपवास पकडतो त्याला उपवास असं म्हटलं जातो. आणि व्रताच्या दिवशी आपल्याला सकाळी उषक्काली म्हणजेच पहाटे उठून स्नानादी नित्यकर्म करून शुद्ध व्हावे आणि काही न खाता सूर्य आणि व्रतदेवतेला आपली अभिलाषा निवेदन करून व्रताला आरंभ करावा. सुरुवातीला गणपतीची पूजा, नंतर मातृपूजा आणि पंचदेवतांची पूजा करून आपल्याला व्रताची सुरुवात करायची आहे. ज्या देवतेचे व्रत असेल त्याची पूजाच देवपूजा समजली जाते. व्रतासाठी बनवलेल्या त्याच्या मूर्तीला व्रतमूर्ती असे म्हणतात. ज्या व्रतात कोणताच देव सांगितला नसेल अशा वेळेला आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करून पूजन करावे. कोणतेही व्रत करताना आपल्याला सुरुवातीला संकल्प करून हे व्रताची सुरुवात करायची आहे. त्यासाठी आपल्याला हातात भरलेले तांब्याचे पात्र घेऊन उत्तर दिशेला तोंड करून व्रताचा संकल्प करावा. तांब्याचे पात्र नसल्यास हातात पाणी घेऊन संकल्प करावा. व्रत करताना व्रतदेवतेची सुवर्णमयी मूर्ती बनवून आपल्याला त्याचे पंचोपचारे, दशोपचारे किंवा षोडोपचारे पूजन करावे. मास, पक्ष, तिथी, वार आणि नक्षत्रांपैकी ज्याचे व्रत असेल त्याचे अधिष्ठाता ही व्रताची देवता होते. जसे की प्रतिपदा अग्नी, द्वितीया ब्रह्मा, तृतीया गौर वगैरे. अश्विनी कुमार, भरणी यम, कृतिका अग्नी. त्याचप्रमाणे वारांचे सूर्य, साम, भोग या अधिष्ठाता आहेत. यथाविधी व्रत करून समाप्तीनंतर आपल्या आपल्या ऐपतीनुसार उद्यापन करावे. उद्यापन न केल्यास व्रत निष्फळ होते. म्हणून कोणतेही व्रत केल्यानंतर सुरुवातीला संकल्प आणि नंतर व्रताचे उद्यापन करायला विसरू नये. अशा प्रकारे तुम्हाला व्रत म्हणजे काय आणि उपवास म्हणजे काय याची माहिती समजली असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.